आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे नाथ. हरे कृष्ण राधे मी अश्वत्थाम्याचा वध केलाय. अश्वत्थाम्याचा वध केलाय. अश्वत्थाम्याला मी मारलंय. अश्वत्थामा मरण पावला. हे कसं काय होऊ शकतं? हे खोटं आहे. हे खोटं नाहीये गुरुदेव. अश्वत्थामा मारला गेलाय. मामाश्री, हा काय गदारोळ आहे? अश्वत्थामा मारला गेलाय? हो भाचेश्री, मला देखील तेच ऐकायला मिळतंय की अश्वत्थामा मारला गेलाय. हो गुरुदेव, अश्वत्थामा खरोखरच मारला गेलाय. नाही, तुम्ही सर्वजण खोटं बोलत आहात. खोटं बोलत आहात. मला फसवत आहात तुम्ही सर्वजण. अश्वत्थामा अजय आहे. त्याला भले कुणी कसं मारू शकतं? मी मारलंय त्याला. हा, हो गुरुदेव, मी अश्वत्थाम्याला मारलंय. हे बघा, माझी गदा त्याच्या रक्ताने लाल लाल झालेली आहे. तू खोटं बोलतो आहेस. खोटं बोलतो आहेस तू. अश्वत्थामा जिवंत आहे. तुम्ही सगळे मिळून खोटं बोलत आहात. मी तुमच्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवू? युधिष्ठिर, तू गप्प का आहेस? का आहेस तू गप्प? तू सांग की हे सर्व काही खोटं आहे. खोटं आहे हे सर्व काही. अश्वत्थामा जिवंत आहे.
तू तर धर्मराज आहेस, मला सत्य सांग, हे सत्य आहे का की अश्वत्थामा मारला गेला आहे? गुरुदेव, गुरुदेव, हो युधिष्ठिर दादा, सांगून टाक त्यांना की अश्वत्थामा मारला गेलाय म्हणून. मी माझ्या गदेने त्याला मारून टाकलंय. सांगून टाक ना दादा. सांग ना दादा. होय गुरुदेव. हो 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 धर्मराज, धर्मराज, तू सांग, हे सर्व खोटं आहे, खोटं आहे, तू सांग. हे सत्य आहे गुरुदेव. हा? अश्वत्थामा मारला गेलाय. परंतु तो हत्ती होता की तुमचा पुत्र, हे मला नाही ठाऊक. सेनापती दृष्टद्युम्न, आज्ञा भीमसेनजी. मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय. आता तू देखील जाऊन तुझी प्रतिज्ञा पूर्ण कर. लवकर जा. अशी संधी 7 जन्मात तुला पुन्हा नाही मिळायची. जशी आज्ञा. सारथी चल पुढे. महाराज, धर्मराजांच्या मुखातून अश्वत्थामाच्या वधाचा समाचार ऐकून द्रोणाचार्याच्या हातातून त्यांचं धनुष्य आणि बाण गळून पडलेले आहेत आणि ते स्वतः देखील अचेत झालेले आहेत. हे राम, द्रोणाचार्य. थांब जरा दृष्टद्युम्न, थांब. द्रोणाचार्य. द्रोणाचार्य, मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केलीये. मी माझ्या पित्याच्या हत्येचा बदला घेतलाय. हे तू काय करून बसला दृष्टद्युम्न? हा काय अनर्थ केलास तू? सारथी रथ पुढे ने. गुरु मामाश्री, चला आपण जाऊन सत्याची शहानिशा करू. चल सारथी. हे धर्मराज, मी माझ्या पित्याच्या हत्येचा प्रतिशोध पूर्ण केलाय.
केशव, माझी धनुर्विद्या आज अनाथ झालीये. आम्हाला क्षमा करा गुरुदेव, आम्हाला क्षमा करा. गुरुदेव, गुरुदेव, हा काय अनर्थ झाला? परंतु हे सर्व झालंच तरी कसं? भातेश्री, हे सर्व कसं झालं रे? अश्वत्थामा जिवंत आहे. अश्वत्थामा जिवंत आहे. अश्वत्थामा जिवंत आहे. अश्वत्थामा जिवंत आहे. हे बघा, अश्वत्थामा जिवंत आहे. अश्वत्थामा? मामाश्री, मामाश्री, हे काय आहे? अश्वत्थामा तर जिवंत आहे. आता समजलं, हा अपशकुन घडला तरी कसा? पांडवांनी अश्वत्थाम्याच्या मृत्यूचं नाटक रचून आपल्याशी कपट केलंय. कपट! महाराज, अश्वत्थामा तर जिवंत आहे. अश्वत्थामा जिवंत आहे? तर मग धर्मराजांनी असं का म्हटलं होतं की अश्वत्थामा मारला गेला? हे कारस्थान आहे गांधारी, हे कारस्थान आहे. याच कारस्थानाने पुत्रमोहग्रस्त द्रोणाचार्यांना अचेत केलं होतं आणि मग दृष्टद्युम्नाने त्यांचा वध करून टाकला. परंतु एका निशस्त्र आणि अचेत योद्ध्यावर वार करणं क्षत्रियांच्या युद्ध नियमांविरुद्ध आहे. हो गांधारी, तूच बघ आता, पांडव देखील अधर्म करण्यावर उतरले आहेत. त्यांनी निशस्त्र आणि अचेत द्रोणाचार्यांचा वध करून जो अधर्म केला आहे, त्या अधर्माची शिक्षा निश्चितच आता त्यांना अश्वत्थामा देईल. बघ काय झालं. अश्वत्थामा,
अनर्थ झाला अश्वत्थामा, अनर्थ झाला. बघ बघ पांडवांनी गुरुद्रोणाचार्यांची काय दशा केली ते. अश्वत्थामा, पिताश्री, हे काय होऊन बसलं? कसा झाला हा अनर्थ? ज्यांच्या पुढ्यात कौरव कुळांच्या सर्व राजकुमारांच्या आणि राजा महाराजांच्या माना झुकत असत, आज त्यांचं शिर धरतीवर लथाडल्यागत पडलंय. कौरव कुळाच्या गुरूंचा इतका घोर अपमान नाही पिताश्री, नाही नाही. मला क्षमा करा पिताश्री. मी जिवंत असताना तुमचा इतका घोर अपमान झालाय, परंतु मी हे वचन देतो की तुमच्या या घोर अपमानाचा बदला अवश्य घेऊन राहीन. कोणी केलाय हा अनर्थ? कोणी केलाय? काय त्याचं सहाय्य करण्याकरता कोणी सुद्धा नव्हतं. तुझ्या वधाची बातमी ऐकून मी ते पोचलो तर होतो, परंतु खूप उशीर झाला होता अश्वत्थामा, खूप उशीर झाला होता. याआधी की मी पांडव सेनापती दृष्टद्युम्नला थांबवणार, त्याने आचार्य द्रोणाचार्यांचं मस्तक उडवलं. दृष्टद्युम्नाने पिताश्रींचा वध केला. अर्जुन देखील त्यांचा वध करू शकत नव्हता. मग दृष्टद्युम्नाला हे कसं काय शक्य झालं? अश्वत्थामा, तू पांडवांचं ते षडयंत्र विसरतो आहेस जे त्यांनी तुझ्या मृत्यूची खोटी बातमी पसरवून केलं होतं. अश्वत्थामा,
तुला तर ठाऊकच आहे की गुरु द्रोणाचार्यांचं तुझ्यावर किती प्रेम होतं. म्हणूनच दुर्दैवाने त्यांनी हे असत्य सत्य मानलं असणार आणि त्यांच्या हातातून शस्त्र गळून पडली असणार. हो अश्वत्थामा, वधापूर्वी आचार्य केवळ निशस्त्रच नव्हते तर ते अचेत देखील होते. निशस्त्र आणि अचेत पडून राहिले होते. दृष्टद्युम्न नुसती तलवार घेऊन धावला आणि त्याने आचार्यांचा वध करून टाकला. आणि त्याने आचार्यांचा शिर धडापासून वेगळं करून टाकलं. आणि त्याने त्यांचा कापलेले शिर दूर फेकून दिलं. हे दृष्टद्युम्न, हे पाचालांनो, हे समस्त पांडवांनो, मी माझ्या स्वर्गवासी पित्याचं मृत्यू शरीर आणि माझ्या सर्व योद्ध्यांना साक्ष ठेवून ही प्रतिज्ञा करतो की ज्या प्रकारे षडयंत्र रचून तुम्ही माझ्या पिताश्रींची निर्घुण हत्या आणि त्यांचा जो अपमान केलाय त्याची शिक्षा देण्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आणि समस्त पांचाल आणि समस्त पांडवांचा धर्माने अथवा अधर्माने कोणत्याही प्रकारे वध करेन. हो, वध करेन, वध करून टाकेन. आणि आजच महातेजस्वी नारायणास्त्राचा वापर करेन. हो, नारायणास्त्र याचं उत्तर अर्जुनाच्या अस्त्र भांडारात देखील नाहीये. भ्राताश्री, हा अचानक शंखनाद कसा काय होऊ लागलाय? कौरवांच्या निराश सैन्यामध्ये पुनश्च चैतन्य कसं काय संचारलं? असं तर नाही की कौरव आक्रमण करायला येत आहेत? पित्याने ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि आता पुत्र महानारायणास्त्राचा वापर करायला जातोय. सगळ्यांनाच वेड लागलंय. आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की अधर्माच्या मार्गावर पाऊल ठेवताना त्यांचे पाय जराही लटपटत नाहीत. गांधारी,
यावेळी सर्वात मोठा अधर्म दृष्टद्युम्नाने केला आहे. आणि अभिमन्यूचा वध करताना द्रोणाचार्यांनी कोणत्या धर्माचं पालन केलं महाराज? ज्यांना अस्त्रांचं ज्ञान नाहीये त्यांच्यावर भयंकर अस्त्र चालवताना द्रोणाचार्यांनी कधी धर्माचं रक्षण केलं होतं महाराज? गांधारी, तू का असं सतत कटू सत्य कथन करत असतेस? क्षमा करा महाराज, परंतु मी करायचं तरी काय? मनात विषाचा ज्वालामुखी धगधगतो आहे, ज्यावर मी माझ्या हतबलतेचं झाकण ठेवलं तरी ते उडून जातं. हे पळपुट्या पांडवांनो, मी तुमच्यासारखा भित्रट नाहीये की जेव्हा समोरासमोर युद्ध करू शकत नसेन तेव्हा खोटं बोलून कुणाला तरी शस्त्र त्याग करायला लावून एखाद्या निशस्त्राची हत्या करून टाकेन. युधिष्ठिर, सावध हो आता. मी तुझा माझ्या वडिलांच्या निर्घुण हत्येसाठी बदला घ्यायला येतोय. जर तुझ्या बाहूंमध्ये बळ असेल तर वाचव तुझ्या सैन्याला. असं वाटतंय की अश्वत्थामा त्याच्या पित्याच्या मृत्यूमुळे वेडा झालाय. आता अश्वत्थाम्यावर कोणीही अंकुश लावू शकत नाही, कोणीही नाही. बघा बघा मामाश्री, पांडव सेना कशी भयभीत झालेली आहे, भयभीत. मामाश्री मामाश्री, मी अश्वत्थाम्याचं असं रौद्र रूप याआधी कधीही पाहिलं नव्हतं, कधीच नाही. हो भाचश्री,
अश्वत्थामा त्याच्या पित्याच्या कपटाने झालेल्या मृत्यूच्या क्रोधाने वेडा झालाय आणि याच वेड्याच्या झटक्यात तो पांडव आणि त्यांच्या सैन्याचा विनाश करून टाकेल. वा अश्वत्थामा वा, तुझ्या या नारायण अस्त्राचं उत्तर ना तो अर्जुन देऊ शकतो आणि ना तो कृष्ण. बघा बघा मामाश्री, या वीर पांडवांची हतबलता तर बघा. भाचश्री, असं वाटतं की अश्वत्थामा आजच तुझ्या गळ्यात विजयाची माळ घालणार आहे. हा, हो मामाश्री, बरोबर बोलताय तुम्ही, एकदम बरोबर. ज्याला आपण कोणतंही महत्व द्यायला तयार नव्हतो तोच अश्वत्थामा सरते शेवटी पांडवांचा काळ बनला आहे. माझ्या मते पांडवांना महाविनाशापासून कुणीही वाचू शकणार नाही, कुणीही नाही. हे संजय, तू मला हे सांग की स्वतःला सर्वश्रेष्ठ धनुर्धर समजणारा अर्जुन नारायणास्त्राचं उत्तर देण्यासाठी काय करतो आहे? आता आपण काय करायचं केशव? नारायणास्त्रावर कुणीही प्रतिबंध घालू शकत नाही. कोणत्याही मनुष्यात इतकी क्षमता नाहीये. कुणी इतर हरवू शकत नसेल, पण मला ठाऊक आहे की तू अवश्य प्रतिबंध लावूच शकतोस. तू तर स्वतः नारायण आहेस आणि हे नारायणास्त्र तुझंच तर अस्त्र आहे. हे वासुदेव, नारायणास्त्रामुळे झालेला विनाश रोखण्याचे पांडवांचे सर्व प्रयत्न विफल ठरले. पांडवांचं सैन्य नष्ट होतंय. आणि कदाचित हा त्याच अर्धसत्याचा आणि अर्ध्या असत्याचा परिणाम आहे जे मी द्रोणाचार्यांना निशस्त्र करण्यासाठी बोललो होतो. परंतु माझ्या पापाची शिक्षा माझ्या सैन्याला का बरं मिळते? हे नारायण, मी माझ्या पापाची शिक्षा भोगायला तयार आहे. मी माझ्या सैन्यासहित तुम्हाला शरण येतोय. आमचं रक्षण करा वासुदेव, आमचं रक्षण करा. केशव, युधिष्ठिर दादाच्या विनंतीचा कृपया स्वीकार कर. युधिष्ठिर दादा, पांडव सैन्याचे तुम्ही अधिपती आहात, त्यामुळे सैन्याचं रक्षण तुम्हीच कराल. परंतु कसं केशव, कसं? नारायणास्त्राच्या विनाशाला मी कसं थांबवू? नारायणास्त्रावरच्या उतार्याचं रहस्य मी तुम्हाला सांगतो. नारायणास्त्राला उत्तर देऊन त्याचा अपमान करू नका. निशस्त्र होऊन त्याच्या समोर फक्त हात जोडून उभे राहा. आपसुकच त्याचं तेज, क्रोध आणि प्रभाव सर्व शांत होऊन जाईल. मी सांगतो तसं करा. तुम्ही तुमच्या सर्व सैन्याला निशस्त्र होऊन रथातून उतरून रणभूमीवर विनम्रतेने हात जोडून उभं राहण्याचा आदेश द्या. नारायणास्त्र स्वतःच शांत होईल. ठीक आहे, मी लगेच माझ्या सैन्याला आदेश देतोय. हे वीरांनो, आपापली शस्त्रे खाली टाकून द्या. आपापल्या रथातून खाली उतरा आणि हात जोडून उभे राहा. चल सारथी. शस्त्रे खाली ठेवा आणि हात जोडून उभे राहा. भीम भ्राताश्री,
तुम्ही देखील तुमचे शस्त्र खाली ठेवा आणि रथातून उतरून हात जोडून उभे राहा. सेनापतीजी, हे काय बोलताय तुम्ही? शस्त्र समर्पण करण्याचा आदेश देत आहात? युद्धभूमीवर आपण युद्ध करायला आलो आहोत, शस्त्र खाली ठेवून त्याचा अपमान करायला नाही. मी युद्ध करेन, अवश्य करेन. ही वेळ युद्ध करण्याची नाहीये भीमदादा. ही वेळ युद्ध करण्याची नाहीये तर का दुर्योधनाला शांती प्रस्ताव पाठवण्याची आहे का? मी तुझा क्रोध समजू शकतो भीमदादा, परंतु जी गोष्ट तू रागाच्या भरात बोलतोयस ती देखील उचितच आहे. ही वेळ शांती प्रस्ताव पाठवण्याची नाहीये, परंतु ही वेळ युद्ध करण्याची देखील नाहीये. मी तुझ्या बोलण्याला फुलणार नाहीये मधुसूदन. जर आपण हात बांधून उभे राहिलो तर नारायण अस्त्रातून बाहेर पडणारी विविध अस्त्रे आपला नाश करून टाकतील. नाही नाही भीमदादा, उलट जर तुम्ही हात जोडून उभे राहिलात तर नारायण अस्त्राचा क्रोध शांत होईल. आणि जर शस्त्र उचलून नारायण अस्त्राचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न जरी केलात तरी नारायण अस्त्र भयंकर विनाश करून टाकेल. म्हणूनच तुम्ही तुमची शस्त्र खाली ठेवून रथातून खाली उतरा. मी सर्वांना हीच विनंती करतोय. चल अर्जुना. जशी आज्ञा मधुसूदन. हे वीरांनो आणि महावीरांनो, तुम्ही सर्वांनी आपापली शस्त्र खाली ठेवा आणि तुमचे रथ आणि प्राण्यांवरून पाय उतार होऊन विनम्रतेने हात जोडा. आपण सर्वजण नारायण अस्त्राला शरण जाऊया. बघा मामाश्री, बघा, पांडव आणि त्यांचे योद्धे आपापल्या रथातून उतरून नारायण अस्त्राला विनम्रतेने प्रणाम करतायत. जर कोणी योद्ध्याने युद्ध नाही केलं तरी मी युद्ध करणार आहे. माझ्या बाहुबलाने मी नारायण अस्त्राचा बंदोबस्त करणार आहे. भीम दादा, हट्ट नका करू. वासुदेवांचं म्हणणं ऐका आणि गदा टाकून देऊन रथातून खाली उतरा. काय तुम्ही पाहिलं नाही की युद्ध करण्याबाबत नुसतं बोललं तरी नारायण अस्त्रांचं तेज वाढत आहे? नाही अर्जुन, मी युद्ध करणार. मी अवश्य युद्ध करणार. मी माझ्या या गदेने अश्वत्थाम्याच्या नारायण अस्त्राचे तुकडे तुकडे करून टाकेन. या!
पाहिलंच भाचश्री, भीम त्याच्या बळाच्या अहंकारामुळे नारायण अस्त्राशी 2 हात करण्याचा मूर्खपणा करतोय. बुद्धीचा शत्रू भीम भले कृष्ण आणि अर्जुनाचं म्हणणं थोडीच ऐकणार आहे. याला हे नाही माहिती की हे युद्ध बाहुबळाने नाही तर बुद्धीने जिंकलं जातं. बुद्धीने. हा मामाश्री, करू देत भीमाला आत्महत्या, करू देत. चांगलंच आहे. असेच एक एक करून आपले शत्रू कमी होत जातील. हो युवराज, या नारायण अस्त्राने केवळ भीमाचाच नाही तर 5ही पांडवांचा अंत निश्चित आहे. हो अश्वत्थामा, तुझ्या पित्याला तू याहून आणखीन चांगली श्रद्धांजली नाही देऊ शकत. यामुळे तुझ्या पिताश्रींनी केलेली 5 पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा देखील पूर्ण होऊन जाईल. भीम दादा, आम्ही सगळे तुला युद्ध न करण्याची विनंती करतो आहोत, तरी सुद्धा तू युद्ध करतोयस. आम्हा सर्वांची ही विनंती तू दुर्लक्षित करणार आहेस. भीम दादा, जर युद्ध करून नारायण अस्त्राला नष्ट केलं जाऊ शकलं असतं तर अर्जुनाने युद्ध केलं नसतं का? भीम दादा, मान्य केलं की तुम्ही आम्हा सर्वांपेक्षा बलशाली आहात. तुम्हाला दशसहस्र हत्तींचं बळ लाभलेलं आहे. तरी देखील तुम्ही स्वतःच पाहिलं की तुमचं हे बळ नारायण अस्त्राच्या विरुद्ध पुरेसं नाहीये. मग तरीही तुम्हाला लढायचं आहे का? तुम्ही तुमची शस्त्र खाली ठेवून तरी पहा काय परिणाम होतो त्यामुळे. बरं, आता माझ्या हातात शस्त्र नाहीये, ना मी रथावर आहे, ना मी लढतो आहे. परंतु तुमच्या मनात तर युद्ध करण्याचाच विचार आहे. हो, ही गोष्ट देखील घातक आहे भीमदादा. जो वीर मनात सुद्धा नारायण अस्त्राशी युद्ध करण्याचा विचार करतो, भले तो निशस्त्र का असेना, नारायण अस्त्र त्याचा विनाश करून टाकतं. म्हणूनच भीमदादा, तुम्ही नारायण अस्त्राशी युद्ध करण्याचा विचार तुमच्या मनातून काढून टाका आणि अनन्य भावाने त्याला शरण जा. नारायण अस्त्र आपोआप शांत होऊन जाईल.
मला क्षमा कर केशव. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. भीमदादा, मी तुमच्याहून छोटा आहे. क्षमा मागून मला लज्जित करू नका. हे नारायण, आज तूच भीम आणि आम्हा सर्वांचं रक्षण केलं आहेस. माझी इच्छा आहे वासुदेव की तुझी कृपादृष्टी अशाच प्रकारे सदैव आमच्यावर राहावी. तथास्तु.